डेव्हिल्स या संघाकडून सलामीचे 2 फलंदाज अभिजित आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते राकेश. आणि आम्ही ठाणेकर या संघाकडून वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आले ते रॉजर. रॉजर यांचा सामना करतायत ते अभिजित. पहिलाचा हा अवांतर चेंडू. पुन्हा एकदा त्याच प्रकारे टाकण्याचा हा प्रयत्न. सुरोलवर चालत आणि हा झेल झाला असता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं ते नारायण यांनी. आणि आता स्ट्राईकला आहेत ते राकेश. रॉजर यांचा सामना करतायत ते राकेश. बॅक ऑफ द हँड टाकलेला हा चेंडू, पण हा अवांतर चेंडू. या अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या होती ती 4. एक युवा खेळाडू श्रेयस छान असं क्षेत्ररक्षण करताना. 2 बॉल 5 धावा. बॅक ऑफ द हँड टाकलेला हा चेंडू आणि अभिजित यांच्या बॅटीतून निघालेला हा खणखणीत षटकार. नाहा करता बघा धावचित होता होता वाचलेत ते राकेश. पूर्णपणे झोकून दिलं स्वतःला विकेट वाचवण्यासाठी. 4 चेंडू 11 धावा. पहिल्या षटकातले 2 शेवटचे चेंडू. आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारे बॅक ऑफ द हँड टाकलेला चेंडू, जिथे एकही धाव होऊ शकली नसती, गडी बाद झाला असता, पण भेटतोय तो चौकार. आणि या चौकाराने धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या झाली ती 15. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 जीवनदान भेटत आहेत अभिजित यांना. नक्कीच त्याचा खूप मोठा फायदा घेतील ते. आणि हा शेवटच्या चेंडूवर येतोय षटकार. 1 ओव्हर अखेरीस डेव्हिल्स या संघाची धावसंख्या होती ती 21. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो गौरव. 21. गौरव यांचा सामना करतायत तो सलामीला आलेला फलंदाज राकेश. छान चेंडू होता, पण पंचांनी तो अवांतर चेंडू घोषित केला. सॉरी डॉट चेंडू होता. खोलवर टाकलेला हा चेंडू. छान अशी गोलंदाजी करतायत गौरव. बेस्ट वर्सेस बेस्ट चाललेला हा सामना, कारण की गौरव यांनी देखील मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतला होता. पण पुन्हा एकदा हा अवांतर चेंडू. या अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या होती ती 23.
लोअर फुलटॉस टाकलेला हा चेंडू आणि राकेश हे याच्या बॅटीतून आलेला हा षटकार. स्कोर झालाय तो 30 धावा. लास्ट बॉल. आणि हा पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू, वाईड बॉल. ओव्हरपिच टाकलेला हा चेंडू होता. नक्कीच या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न होता राकेशांचा, पण बॉल हा व्यवस्थित कनेक्ट नाही झाला. आणि अशा प्रकारे 2 ओव्हर अखेरीस डेव्हिल्स या संघाची धावसंख्या होते ती 31-31. तिसरं षटक, पॉवर ओव्हरचं हे षटक. योगेश करतील ते पॉवर ओव्हरचं षटक आणि त्यांचा सामना करतायत ते फलंदाज अभिजित. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा विकेट. एकाच धावेवर समाधान मानावं लागलं दोन्ही फलंदाजांना. आणि उत्कृष्ट असा हा झेल घेतलाय तो परमेश यांनी. खूप महत्त्वाचा हा विकेट होता. नक्कीच या विकेटची अहमियत किती आहे ती नक्कीच या आम्ही ठाणेकर या संघाला माहिती आहे. तर आता नवीन फलंदाज मैदानात येतोय तो अर्चित. एक धडाकेदार असा फलंदाज. आणि पहिल्याच चेंडूवर येतोय अर्चित याच्या बॅटीतून खणखणीत षटकार. या षटकाराने धावसंख्येत होती ती वाढ. धावसंख्या झाली ती 40. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि परमेश यांच्या सेफ हँडमध्ये बॉल जाऊन तो थांबतोय आणि अर्चित यांची खेळी समाप्त होते. आणि आता नवीन फलंदाज आलाय तो सुमित. अजूनही पॉवर ओव्हर मधला एक चेंडू बाकी आहे. तीन ओव्हर अखेरीस डेव्हिल्स या संघाची धावसंख्या होते ती 40 रन्स. आणि अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आणि या 2 ओव्हरसाठी आम्ही ठाणेकर या संघाकडून एक युवा खेळाडू श्रेयस आलाय तो गोलंदाजीसाठी. मागील सामन्यात देखील त्यांनी खूप छान अशी कामगिरी केली. आपल्या गोलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केलं. 40 रन. आणि पहिल्या श्रेयसच्या पहिल्याच चेंडूवर अभिजित यांच्या बॅटीतून निघालाय तो खणखणीत षटकार. अभिजित वैयक्तिक 10 चेंडू 26 धावांवर खेळत आहेत. त्यामध्ये त्यांचे 3 षटकार आणि 1 चौकार आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस टाकलेला चेंडू झेल झाला असता, पण हा देखील जातोय तो षटकार. या षटकाराने धावसंख्येत होती ती वाढ. धावसंख्या झाली ती 52 धावा.
2 षटकार आलेले आहेत श्रेयस यांच्या 2 पहिल्या चेंडूंवर. बघूया तिसरा षटकार येत आहेत का की कमबॅक करतायत. आणि हा आमचे लेग पंच यांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. सायडमचा नो हा दिलेला आहे. आणि हा तिसरा चेंडू षटकार मारण्याचा प्रयत्न पण कमबॅक करता येते श्रेयस. आणि आता स्ट्राईकला आलाय तो फलंदाज सुमित. वाईट बॉल. धावसंख्येत होते ती वाढ. 55 55 धावा. स्लोअर टाकलेला चेंडू झेल झाला असता पण योगेश यांच्या हातातून हा बॉल कृपया वाद घालू नका. पंचांनी निर्णय द्यावा. वाद घालू नका. काय झालं ते कळलंच नाही. आणि पंचांनी डिस्कस केल्यानंतर चौथ्या चेंडूवर आलाय तो षटकार. टू टू गो. धावसंख्या झाली ती 62 62. कोण नाही हो बोलत. अरे 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 4 ओव्हर अखेरीस डेव्हिल्स या संघाची धावसंख्या होते ती 63. डेव्हिल्स या संघाकडून सलामीला आलेला फलंदाज अभिजित खूप छान अशी कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. 14 चेंडू आणि 33 धावावर खेळत आहेत. त्यामध्ये 4 षटकार 1 चौकार. बॉलर नेम प्लीज. वैभव. शेवटचं षटक घेऊन आले ते वैभव. डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल चाललाय तो सीमा रेषा पार. षटकार. शेवटचं षटक म्हणजे हाणमारीचं हे षटक. त्याच प्रकारे फलंदाजीही करतायत अभिजित. एक वेगळ्या शैलीमध्ये टाकायचा प्रयत्न होता वैभव यांचा. आणि हा अवांतर चेंडू. धावसंख्येत होती ती वाढ. धावसंख्या झाली ती 71 71 धावा. लोअर फुलटॉस टाकलेला हा चेंडू. बॉल जातोय तो षटकाराच्या दिशेने. 16 चेंडू आणि 45 धावावर खेळत आहेत अभिजित. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. एकाच धावेवर समाधान मानावं लागलं ते दोन्ही फलंदाजांना. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. वाईड बॉल. आणि एकच धाव. अभिजित यांना संधी आहे
की आजच्या टुर्नामेंटमध्ये मधली पहिली 50 पहिले 50 रन करण्याची. फुल टॉस टाकलेला हा चेंडू आणि अशा प्रकारे अभिजित हे शेवटच्या चेंडूवर धावचीत झालेले आहेत आणि डेव्हिल्स या संघाची धावसंख्या होते ती 5 ओव्हर अखेरीस 81 धावा. 3 गडींच्या मोबदल्यात 81 धावा झालेत डेव्हिल्स या संघाच्या. त्यामध्ये अभिजित हे वैयक्तिक 46 धावांवर बाद झालेले आहेत. खूप छान अशी फलंदाजी केली त्यांनी आपल्या संघासाठी. 1 चौकार आणि 4 षटकार त्यामध्ये सामील होते. आणि आता आम्ही ठाणेकर या संघाला देखील त्याच प्रकारे कामगिरी करावी लागेल. एक चांगली फलंदाजी करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी, कारण की यानंतर होणारे सगळे सामने ही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आम्ही ठाणेकर या संघाला देखील अशाच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. डार्क नाईट आणि युनायटेड यामध्ये नाणेफेकी झाली. त्यामध्ये डार्क नाईट या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. तर आता आम्ही ठाणेकर या संघाकडून सलामीसाठी फलंदाज आलेत ते नारायण आणि परमेश. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिले षटक घेऊन आले ते समीर. समीर यांचा सामना करतील ते फलंदाज नारायण. पहिलाच खोलवर टाकलेला हा चेंडू आणि हा वाईड बॉल. या वाईड बॉलने धावसंख्या होती ती 2. पावसामुळे तिकडे थोडंसं सगळं ओलं झालंय, नाहीतर नक्कीच अर्चित यांच्याकडून हा झेल आपल्याला बघायला भेटला असता. खोलवर टाकलेला हा चेंडू बघूया धावचीत होतोय का. नाहा करता 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 1 धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. ओव्हरपिच टाकलेला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परमेश यांचा, पण सीमारेषा पार बॉल पाठवू नाही शकले आणि बाद झाले. आणि आता मैदानात येतोय तो नवीन फलंदाज आम्ही ठाणेकर या संघाचा रोहित. चार बॉल 4 धावा. एक शांत असा खेळ चाललाय आम्ही ठाणेकर या संघाकडून, पण जर हा सामना जिंकायचा असेल एक धुवाधार पारी अशी बॅटिंग त्यांना करावी लागेल. वाईड बॉल. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला हा चेंडू 1 धाव पूर्ण. या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती
6. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. एक ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि आम्ही ठाणेकर या संघाची धावसंख्या होती ती 7. दोन ओव्हरचा खेळ झालेला आहे आणि तिसरं षटक म्हणजे पॉवर ओव्हरचं षटक. या षटकामध्ये जर तुमची विकेट नाही पडली, जेवढे तुम्ही रन केले असतील ते डबल होतील. आम्ही ठाणेकर या संघाचा नक्कीच विचार असेल की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करायचा. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवला. एक धाव पूर्ण. छान असं क्षेत्ररक्षण होत आहे ते अर्चित यांचं. पॉवर ओव्हर घेऊन आले ते कपिल. पॉवर ओव्हरचा पहिला बॉल झालेला आहे. दुसऱ्या बॉलचा सामना करतायत ते नारायण आणि अशा प्रकारे दांडी दांडी गुल आणि नारायण हे बाद झालेले आहेत. आणि आता नारायण यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय मैदानात, तो योगेश. फुलटॉस टाकलेला हा चेंडू आणि योगेश यांच्या बॅटीतून आलेला हा खणखणीत षटकार. अशीच फलंदाजी योगेश यांना करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. अजूनही 13 चेंडू आणि 50 धावांची गरज. आणि पंचाकडून हा नो चेंडू आणि नो चेंडूवर पुन्हा एकदा येतोय तो षटकार. पुन्हा एकदा हा तिसरा षटकार. सीमा रेषा पार षटकार. अशा प्रकारे 3 ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या होते ती 45 आणि आता 12 चेंडू आणि 37 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आम्ही ठाणेकर या संघाला. संपलेच असते मॅच. 22 रन आले होते पण तो आउट झाला नसता तर योगेश पण आत आला नसता. याने मारले पण नसते. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन आले ते सुमित. याचा सामना करतोय तो रोहित.
12 चेंडू 36 धावांची गरज. हा फुलटॉस टाकलेला चेंडू बघूया झेल बाद होतोय का, आणि उत्कृष्ट असा झेल घेतलाय अभिजित यांनी आणि बाद होत आहेत ते रोहित. आणि आता रोहित यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो गौरव. अजूनही 11 चेंडू आणि 37 धावांची गरज आम्ही ठाणेकर या संघाला. लोअर फुलटॉस चेंडू, छान असं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव पूर्ण. नो येतोय हा आणि नो +1. या नो +1नी धावसंख्येत होती ती वाढ. धावसंख्या झाली ती 49. आता 10 चेंडू आणि 33 धावांची गरज. नो प्लस वाईड +1. अजूनही सामना हा 50-50 मध्ये आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. स्वतःच्याच बॉलिंगवर छान उत्कृष्ट असा झेल घेतला सुमित यांनी आणि गौरव यांना बाद करण्यात यशस्वी झाले. आणि आता गौरव यांची जागा घेण्यासाठी इंडियाच्या जर्सीमध्ये, ऑरेंज जर्सीमध्ये आलाय तो 9 बॉल 31 धावा दर्शन. जोरदार मारण्याचा हा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने, 1 धाव पूर्ण. आणि आता 8 चेंडू 30 धावांची गरज. आम्ही ठाणेकर या संघाला सामना जिंकण्यासाठी षटकारांची गरज. आणि हा षटकार येतोय का, आणि चौकार. योगेश चांगली फलंदाजी करतायत आपल्या हा सामना आम्ही ठाणेकर यांच्या बाजूने वळवण्यासाठी. अशा प्रकारे 4 ओव्हर अखेरीस आम्ही ठाणेकर या संघाची धावसंख्या झाली ती 56. आणि आता 6 चेंडू आणि 26 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन आले ते प्रसाद. आणि शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असतं. आणि हा षटकार, मॅच अजूनही जिवंत आहे. चार बॉल आणि 18 धावांची गरज. हाय व्होल्टेजाचा हा सामना योगेश यांच्या बॅटीतून निघतोय हा खणखणीत षटकार. आता पूर्णपणे प्रेशर मध्ये आलेत ते गोलंदाज, कारण की योगेश खूप छान अशी फलंदाजी करतायत. 3 बॉल आणि 12 धावा, 3-12चा हा. आणि हा षटकार जातोय का, आणि वाद घालू नका, तिथे पंच आहेत, तुम्ही कशाला वाद घालताय. तिकडे पंच आहेत, पंच डिसिजन देतील. प्लीज कृपया जागेवर उभे राहा.
2 बॉल 12. खूप हाय व्होल्टेज असा हा सामना. 2 बॉल आणि 12 धावांची गरज. हाय व्होल्टेज असा हा सामना. 3-12ची गरज होती. या चेंडूवर किती धावा आमचे पंच घोषित करतायत ते बघूया की हा डॉट बॉल येतोय. ओके, एक धाव या बॉलवर भेटलेली आहे कारण की बॅट्समन हा क्रीजमध्ये नव्हता, तो रिटर्न क्रीजमध्ये येत होता. आणि 2 चेंडू 12 धावांची गरज असताना 2 12 पाहिजे होते, हरकत नाही. अभिजितजी, 1 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. जर बॉल हा नो आला किंवा आता जर तरच क्रिकेट राहिलेला आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. अशा प्रकारे डेव्हिल्स या संघाने हा सामना जिंकलेला आहे.